भिवंडीत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे एकंदरीत सर्वच रस्त्यांना नद्यांचे स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे। भिवंडी बायपास या परिसरामध्ये आपण उभे आहोत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। पावसाचा जोर जो आहे तो या ठिकाणी अधूनमधून या ठिकाणी कायम आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आपण पाहिलं तर रस्त्याने या ठिकाणी नद्यांचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर वाहतूक कोंडीचा फटका जो या ठिकाणी बसत आहे, अनेक ॲम्ब्युलन्स असतील तसेच या ठिकाणी बसेस असतील ते या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। अनेक प्रवासी आणि अनेक जण जे या भागामध्ये जे आहेत ते अडकून पडलेले आहेत। अनेकांना बाहेर काढण्यासाठी अनेक नागरिक जे आहेत ते इथले ते या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत। आपण बघू शकतो की ॲम्ब्युलन्स जी अडकलेली होती तिला या ठिकाणी कुठेतरी वाट काढून दिलं जात आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा जो संपूर्ण परिसर आहे तो भिवंडी बायपासचा परिसर आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जो आहे तो या ठिकाणी पाणी साचले। काय सांगशील, कुठे अडकलेली होतीस? इकडे मी अडकलेली, पुढे शिवशाहीची बस होती, गव्हर्नमेंट बस। त्यांना काय बोलली की मला इथे फक्त पुढे सोडा, पाणी भरलंय, त्याचं काय तिकीट आहे तर मी देईन, तर ते सरळ बोलले आम्ही घेणार नाही। आता हा कुठली गोष्ट आहे का? गव्हर्नमेंट बस आहे ना, सोडायला पाहिजे ना पुढेपर्यंत। मी बरोबर बोलते का नाही फक्त एवढं सांगा। पाणी साचलंय, गव्हर्नमेंटची चुकी आहे, एवढा भरलाय, दरवर्षी आम्ही इथून चालत जातो। मी त्यांना बोलली तिकीट पण द्यायला तयार आहे की मला टेमघरपाड्यापर्यंत सोडा, तर त्यांनी घेतलं नाही। अजून काय सांगशील, इथली परिस्थिती काय आहे? इथली परिस्थिती एवढी आहे ना की म्हणजे दरवेळेस पावसाच्या टायमाला काय उन्हाळ्याच्या टायमाला पण एवढी नाले वगैरे भरतात आणि हा सगळा जो परिसर आहे ना, गव्हर्नमेंट जी महानगरपालिका त्यांना सांगितलं की साफसफाई करा, ती लोक काहीच बघत नाही। या ठिकाणी पाण्यातून वाट काढावी लागते। हा नेहमीचा स्ट्रगल आहे आमचा, आत्ताच नाहीये, नेहमीचा स्ट्रगल आहे हा पाण्याचा वाटचा की एकंदरीत लहानपणच आमचा पूर्ण इकडे गेलाय की एवढं एवढं पाणी भरतंय। म्हणजे जॉबला जा, स्कूलला जा, कशालाही जा, पाणी ते आहेच। पण माझं ॲक्च्युली म्हणणं काय, ती शिवशाही गव्हर्नमेंटची बस आहे, मी त्यांना काय सांगितलं की टेमघरपर्यंत सोडा, मी तिथपर्यंत तिकीट देईन, विषय गव्हर्नमेंटची बस आहे ना। या ठिकाणी आपण पाहिलं तर परिस्थिती फारच गंभीर होत चाललेली आहे, कारण पावसाचा जोर जो आहे तो अधूनमधून या ठिकाणी कायम आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण वाहतूक कोंडी या परिसरात लागलेली आहे। कल्याणकडे जाणारा मार्ग, भिवंडीकडे येणारा हा मुख्य मार्ग आणि या ठिकाणी साचलेला हा जो पाणी आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं, त्यामुळे या ठिकाणी पाण्यातून मार्ग काढताना अनेक वाहनं जी आहेत ती बंद पडत आहेत, त्यांना धक्का मारून या ठिकाणावरून बाहेर काढावा लागतोय। तर याचाच परिणाम या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्गावर पण होतोय, कारण मुंबई नाशिक महामार्ग जो आहे तो त्याला क्रॉस करणारा हा मार्ग आहे, त्यामुळे याचा फटका त्या मुंबई नाशिक महामार्गावर पडल्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर देखील वाहतूक कोंडीचा फटका जो आहे या ठिकाणी बसत आहे। एकंदरीत भिवंडीकडे येणारा मार्ग असेल किंवा भिवंडीहून कल्याणकडे जाणारा मार्ग असेल, ते दोन्ही मार्ग या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने ही वाहनं जी आहेत ती सोडली जात आहेत। जसा पाणी कमी होईल तशी या ठिकाणी ही वाहनं सोडली जातात, परंतु पाणी जो आहे तो मोठ्या प्रमाणात या भागामध्ये साचल्यामुळे एकंदरीत नागरिकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनावर देखील नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। अनेक जण जे या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना कुठंतरी बाहेर जाण्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे आणि ती मदत मिळत नसल्यामुळे या ठिकाणी नागरिक हैराण आहेत। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।